आज नूतन संवत्सर प्रारंभ जाता म्हणजे आम्ही युगादी महाराष्ट्र गोंयांत परत गुढीपाडवा अशी ताका संबोधन करतात. आज विश्वासू नाम हे संवत्सर नूतन संवत्सर प्रारंभ जाता. नवे दिवस कसे एक आम्ही चर्डाक बर्थडे म्हणून सेलिब्रेट करतात की इवन आफ्टर दॅट तशें आमकां सेलिब्रेशन डे संवसार पाडवा ताका म्हणटा गुढीपाडवा सेलिब्रेशन डे हे कालचक्र करता आसता. मागशे आयले संवसार पाडवा आयला, आज आयला, मुखारी येता. सूर्य येता सूर्य वता, पावस येता पावस वता, जाल्यार मनुष्य मात्र चेंज जायना. म्हणजे कालचक्र आसा न्ही, कालचक्र म्हणटा ताका, टायम व्हील म्हणटा आमी ताका, तें आपणें काम करता आसता. आता ह्या संदर्भात आमी एक प्रश्न घालून घेवका, क्वेश्चन युवरसेल्फ, आमी आपलें कर्तव्य करता आसा की ना म्हूण. आतां पळय, सूर्य तागेलें धर्म पालन करता, पावस तागेलें धर्म पालन करता, चंद्र तागेलें नवग्रह तागेलें धर्म पालन करताची. आता तुमी क्वेश्चन घालून घेवका की आमी आमगेलें कर्तव्य पालन करता की ना म्हूण. आतां तुमकां कशें दिसता पालन करता आसा की ना म्हूण? नॉट फुल्ली, एंड इट्स अ फॅक्ट. फुल्ली कोण तांगेलें कर्तव्य पुरा करता नाची म्हूण आमगेली अवस्था. म्हळ्यार हें प्रत्येक संवत्सर आमकां इट्स अ वॉर्निंग सिग्नल. सिग्नल कसं दितकें म्हळ्यार वन मोर चान्स म्हणटा पळय तुमकां. आमी एग्जाम बसल्यार सुमार अटेम्प्ट दितात 3 times 4 times 6 times. देव परत परत आमकां संवत्सर दिता आसा. इफ यू आर नॉट डन, मातशें तुमी करना जाल्यार ह्या जन्मांत पूण हें साध्य करून घ्या म्हूण. आमी कितें म्हणटात, आनीक संवत्सर येता तेन्ना पळोवया म्हूण. इतलो बरो संवसार गेले म्हणटा म्हणटा कोणाक 60 संवसार जाले, कोणाक 50 जाले, कोणी 70, कोणी 75. बट ताजेन पाठ कसो घेतलेलो ना आमी. तो कालचक्र गोंवता आसता. इट रिमाइंड्स अस अबाउट अवर ड्युटी, अबाउट अवर ऑब्लिगेशन. म्हण म्हणटाची आमी पेट्ट खाल मार खाल की बुद्धिवंत जायनाची. संवसार इतलो बरो मार खाला. देवगती तोंडान म्हणटा आमी, वास्तवीक देवार आमी डिपेंडंट ना. केन्ना काम जाता आमगेलें, केन्ना पयशे येता, समृद्धी जाता, सुखार आसाची, तेन्ना आमी देवाक विसरतात. हे देवाल संबंध आमी निरंतर संबंध तो, खाली सुख दुखाक लिंक करनाकाच. प्रॉब्लम आसतना आमगेलें एक अप्रोच, सूख आसतना एक अप्रोच, तो शावनीत एक्चुअली. इट इज अ कंटिन्युअस रिलेशन. पेरेनियल म्हणटा तुमी, पेरेनियल टायप ऑफ रिलेशन. आज नूतन वर्ष म्हणून परत मेळ्ळें सांगा. ताका इंट्रोस्पेक्शन म्हणटा आमी, सेल्फ इंट्रोस्पेक्शन. तुमी स्वता विमर्शन करून घेवका, आत्मनिरीक्षण म्हणटात आमी. आत्मनिरीक्षण केल्यार तुमकां एक सिंपल क्लू तुमी अशें विचार करता प्रत्येक मनुष्य, आपण मागशें कशें आशिल्लो, आजी कशें आसा आनी मुखारी कशें आसतलो म्हूण. ह्या दृश्टीन कोणी तरी विचार केला की what were you in the past, what you are today and what you will be. आता तुमी चेंज आसा की चेंज जालें तुमगेलें? आं जालें. मातशें कशें आशिल्लें? आं आसो निकृश्ट की म्हणटा न्ही मनुष्य प्राणी रुपेन. म्हळ्यार आमगेलें परत बिहेवियर कशें जालें की म्हळ्यार मांकडाक ते सुण्याक कंपेर केल्यार आमी कांय उणी नाशिल्ले. कळ्ळें? कोणें डावन करचें कशें न्ही, बट ते वृत्त आशिल्लें, अज्ञाना निमित्त जाता तें. कोणाक हांगा ब्लेम करचें न्ही की ताणें अशें केलें अशें म्हूण न्ही तें. तो स्वभाव तशें करता, तावळे जाण आमी घेतलेलो आसता तें संस्कार निमित्त करून जाता की म्हळ्यार तो मनुष्य त्या प्रकार प्रवृत्ती निर्माण जाता. पण ताका म्हणटाची वायल किपींग द कंपनी यू बी केअरफूल. कोणालो सहवास दवरता तुमी ते केअरफूल उरका, पर लोकांलो सहवास दवरनाकाच म्हूण. दुश्ट लोकांक दुस्संग म्हणटात ताका. दुश्ट लोकांलो सहवास दवरता तेच गुण येता तुमकां. चोरावट आसल्यार तुमी चोरीच करताची, भक्तावट आसल्यार तुमी भक्तीच करताची. पूण तुमी कितें करता म्हळ्यार कोणा उरका म्हूण तुमी डिसायड करता. व्यवहारीक लोकांले उरका की आध्यात्मीक लोकांले उरका, पारमार्थीक लोकांले उरका की
म्हूण तें तुमी डिसायड करता. सो आदी तो टायम आयलो तुमकां, मातसो टायम आयला, बट वन्स अगेन आमी ते नोटीस दिता पळय कळ्ळें, सेकंड रिमांयडर, थर्ड रिमांयडर म्हूण देव रिमांयडर दिताच तुमकां कळ्ळें. एक रिमांयडर आन्सर करना, सेकंड रिमांयडर दिया म्हूण. सो कितले रिमांयडर दिता तो. एनीवे बुदवंत आशिल्लो कसं करता म्हळ्यार फर्स्ट रिमांयडर जागृत जाता. आनी कोण तो स्लो आसता पळय तेंचो वेट्स फॉर आनी कशें येता आनी रिमांयडर, आनी कशें संवसार पाड येवचेच न्ही, तें तेणें करें म्हण. बाय दॅट टायम दुवेल वाडलीक जाता, आनी कसं जाता, मागीर आनी करें तें म्हण. सो डोंट वेट फॉर द टायम. सो आदी तुमी विचार जर केले, तुमी म्हणलें आय एम नॉट टुडे वॉट आय वॉज, पळय की न्ही. आदी कसं नासलो, मातशें तशें नाशिल्लो न्हू. सम चेंजीस हॅव टेकन प्लेस. देवाल दृश्टीन, गुरुल दृश्टीन तुमगेल्यान चेंजीस मस्त ना. तुमगेलें सर्टिफिकेट तुमी दिवचें न्ही. आतां हांव जर तुमी पेपर बरयले, आन्सर पेपर बरयले, तुमकां असेसमेंटाक दिल्यार कोण 80 घालून घेता, कोण 90 घालून घेता, सहज आसता तें. ताणें केलें रांदप तो म्हणटा लायक जालें म्हणटा, सहज आसता. तो ताका डावन करचें ना न्ही ताका. सो टुडे यू आर बेटर, आनी वॉट यू वील बी शूड बी स्टील बेटर. म्हणून आमी वॉट वी एक्सपेक्ट इज तुमगेलें प्रगती आनीक जास्त जावप. वेहिकलाक पळय गियर आसता, फर्स्ट गियर, सेकंड गियर, थर्ड गियर म्हणून. तुमी कशें म्हणल्यार फर्स्ट गियराक बसयले आसता आमकां, तो फर्स्ट गियराक जाता की म्हळ्यार वचना गाडी मुखार. म्हणून मातशें हांव एक इन्सिडंट जालें तें एक्चुअली इट हॅज हॅपन. सेम इन्सिडंट तुमकां ती एनॉलॉजी म्हणटा एप्लिकेबल to us. एकान कसं म्हणलें कॅटलॉग घेतलो वेहिकलाक, फर्स्ट गियरार लिमीट दिल्लो आसा, कोण वेहिकल ड्रायव्ह करता वचता 10 to 15 किलोमीटर कितके म्हण. दॅर आफ्टर तुमी सेकंड गियर घाल कशें म्हण. हाका तें कळना. ताणें कशें केलें की म्हळ्यार फर्स्ट गियर घालें, 20 किलोमीटर गेलो. ती नवी गाडी आशिल्ली, गाडी हीट जावन सीट जाली ती. म्हण आतां फर्स्ट गियरार अनावत कशें म्हूण कळ्ळें तुमकां. फर्स्ट गियर घालून बसल्या तुमी, इतलें वर्स जर काडल्यार हेंच सिच्युएशन तुमकां येता. कशें म्हळ्यार गाडी बस जाता, म्हळ्यार तें इंजीन फेल जालें, सो मनुश्य जल्माक गेलो, फेल जाता. सो फर्स्ट गियरान तुमी खंय येवका, सेकंड गियरार येवका, सेकंड टू यू कम टू द थर्ड. आतां म्हाका दिसता लेटेस्ट वेहिकल पळय 6 गियर 7 गियर पळय आयले. म्हळ्यार पळयात तुमी कशी कोप अप करता म्हण. टॅक्नॉलॉजी केन्ना चेंज जाता, आमी मात तांकां 3 गियरार आसता. सो एनीवे यू चेंज युवर एप्रोच. म्हळ्यार तुमकां आतां एक मना उरता की आय एम टुडे डिफरंट वॉट आय वॉज, आनी आय वूड बी स्टील बेटर म्हणून तें तुमी नवीन संवसाराक तें तुमी संकल्प करता. सो आदी म्हणल्यार हांव तुमकां अवलोकन करचे पिरियड आदी खाली पायस खावचे, उबट्टी खावचे दिवस न्हय गो. नवी वस्त्र घेवचें, भांगर घेवचें. युगादी म्हणल्यार तें न्ही. युगादी अर्थ कसो भांगर घेवचें, कापड घेवचें, परत युगादी अर्थ न्ही तो. युगादी अर्थ कसो की म्हळ्यार देवालयाक वचप म्हण. कम क्लोजर टू द गॉड. देवालयाक वचचे तुमी प्रयत्न करता. सो सेकंड क्वेश्चन तुमी अवलोकन करता, तुमी स्वताक आनी स्वार्थ आनी परमार्थ ह्या दृश्टीन कितलें केलें म्हूण. प्रत्येक क्वेश्चन घालून घ्या तुमी. म्हगेलो स्वार्थ कितलो आसा आनी परमार्थ कितलो आसा म्हूण. हांच इम्प्रुवमेंट आसा की तुमगे लागीं. म्हळ्यार फ्रॉम स्वार्थ, नॉर्मली इनिशियली पळयलो स्वार्थ आसता, आपले संवसार, आपलो कुटुंब इतलें पळयता. एक्चुअली देव कोणाक पसंत करता म्हळ्यार कोणाक आवडटा म्हळ्यार देव तो कोण संवसार तागेलो सोडून भायर वता पळय, सबंद कुटुंब म्हगेलें संवसार, ते पासून देव कुटुंबाक आमी म्हणटात. प्रपंचच म्हगेलें घर, प्रपंचच म्हगेलें संवसार, अशी कोण आसा तांकां देव हात दिता, हात धरता. सो त्या दृश्टीन तुमी ते विचार केला की कशें म्हळ्यार तुमगेल्यान प्रत्येकान तूं स्वार्थ कितलो आसा आनी परमार्थ कितलो आसा. सो फ्रॉम स्वार्थ यू हॅव टू मूव टुवर्ड्स परमार्थ. स्वार्थ आसताच मनशाक, कित्याक म्हळ्यार तागेले इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट ताणें करता न्ही. बट पुरा 100% स्वार्थ दवरून घेवन आमी जिवन काडटा न्ही. आनी एक थर्ड फंडामेंटल क्वेश्चन तुमी घालता, तें कशें की म्हळ्यार हांव कितलें दिलें कितलें घेतलें म्हूण. अशें नॉर्मली आतां कितें करता तुमी रात्री केन्ना बसून विचार करा, आपण दिल्लें जास्त की घेतलें जास्त की. कशें दिसता तुमकां? घेतलेलें जास्त म्हळ्यार दिलना, आवय बापायक कांय दिलना. म्हळ्यार लौकीक दृश्टीन दिलें, आवय बापायक दिवचें म्हळ्यार तांगेलें मनाक कसो आसा तें केलें की आमी तेंच व्हड दिवचें आमी. मन दुखोवन आवसूं वापसुलें म्हणलें आसा, आवसूं वापसूं कितलो व्हड देव कोण ना म्हूण.
हें पुला करून घेवन परत देव केल्यार कसो उपयोग ना. सो थर्डली हें क्वेश्चन घालून बघा तुमी, आपल्यान कितलें घेतलें, आपल्यान कितलें दिलें. म्हण जिवनांत तूं म्हणटा ते लेक्काचारान तूं मनशान घेतिल्लें दिल्लें जास्त जावपाक जाय. जावका दिल्लें जास्त जावपाक. आदी नॉर्मली कसं करता म्हळ्यार अज्ञाना निमित्त लोक कसं करता म्हळ्यार भितर घाल देवची गोष्ट ना, वन वे ट्रॅफिक, भितर येवचें मात्र आनी वच्चें वाट ना ताका. सो आमगेलें जिवन तशें जावं न्ही. म्हणून कशें जाता, घेतिल्लें जास्त दिवचे आमी प्रयत्न करता आनी तें मन आसलें देव परत सामर्थ्य दिता तुमकां. दिल निमित्त आमगेलो हात खाल जायना. नॉर्मली आमी विचार कशें करता की म्हळ्यार दिल निमित्त आमी परत बँकरप्ट जाता, परत खाल जाता, मुखार म्हाका कसं म्हाका बायल चडोवंक वचपाचें. आनी म्हाका सांगिल्लें आसा, गुरुजीन म्हाका एक वेळ म्हणलें आसा, तुका संवसार नाकी म्हणून. म्हण हांवें केन्ना विचार केन्ना. फाल्यां कसं जालें, संवसार कसो जालें आसा म्हण. म्हगेलो आज आसा, म्हगेलो आज स्वय न्ही. आज आशिल्लें तेन्ना हांव कपट कशें करतलो देवा लागीं. हांव फाल्यां विचार केलो ना. हांव म्हणचें कारण कितें म्हळ्यार असल प्रकारे एक तुमकां विश्वास देवार उरता. कितलें तुमी त्याग केलें तितलेंच तुमी वयर येता ते संवसारांत. तो त्याग केले निमित्त कोण कांय गरीब जायना, कोण दुर्बळ जायना. आनी जालें तितलें तुमी कसं करा म्हळ्यार वच्चें तशें करा, भायर वच्चें तशें करा, भितर घेवच न्ही. सो हें तीन तुमी आदी अवलोकन करता. एक म्हळ्यार हांवें सांगलें तुमकां वेर यू आर स्टँडींग. सेकंडली म्हळ्यार तुमी स्वार्थ लेवल आसा की परमार्थ लेवल आसाची. थर्ड म्हळ्यार जिवनाचे इन द अकाउंट ऑफ लायफ म्हणटा न्ही, वॉट टू यू हॅव पेड शूड बी मोर दॅन वॉट यू हॅव रिसिव्ड. आनी सर्व लोक फिलॉसॉफर हें पुरा अभिप्राय तोच आसा. पुरा हयशें दिसता आमकां. हांगा बसून आयकताच आमी. आनी कसं फट दिसलें की तुमकां दिसलें की तुमी म्हणटा खंय म्हणटात करेक्ट दिसलें. समटायम्स थोडे भितर वचना म्हळ्यार ते म्हणटाचे मेडिसीन केन्ना बिटर आसता खंय, औषध केन्ना स्वीट उरना, खंय की न्ही, एक्सेप्ट कप सिरप. तशें न्ही तें कसं न्ही, गुरू की कसं सांगता पळय ते परत अगेन्स्ट आमगेलें कसं आसा हें म्हणटा न्ही एटिट्यूड की हाजे प्रकार आसता. जाल्यार हें कारण आसा. तुमी कसं लायक हें पळय जायना की म्हळ्यार ते माया म्हणटा पळय ताजी जबरदस्त प्रभाव आसा खंय. तो मनशाक पुरो डायरेक्शन चुकयता खंय. आतां हांगा गेल्यान तूं पळयता मसलो इनिशियली कसं न्ही की टेम्पो आसता ते टेम्पो आदी ना. स्लोली स्लोली कसं जाता की म्हळ्यार ताका एक इन्फ्लुएन्शियल पर्सन जावका म्हण येता. आपणें समाजांत एक प्रतिश्ठीत, आपणें एक स्थानमान आसा. हें पुरा काल्पनीक. आय एम झिरो म्हण कोण आसा तो वयर येता. आय एम एवरीथींग, आय एम समथींग म्हण तो वयर येना. सो आदी केन्ना आमी कशें करता की म्हळ्यार आय एम स्टील एट द झिरो लेवल म्हण. आनी हांव तुमकां मातशें एक सांगिल्लें कसं जाल्यार सांगता म्हळ्यार हांव केल्लें तुमी करा म्हण. म्हगेलें म्हण हांव सांगतना जस्ट आय एम कोटींग वन एग्जांपल. गुरुजीन इतलें पुरा म्हाका केलें, पुरा केलें. म्हगेलें येवच नाका म्हण आनी कांय नाका म्हण, खंय वचचें नाका म्हण पुरा केलें. जाल्यार तें कसं नासता, आवसून नाका म्हळ्यार चडला सोडचें येता वय. आवसून येवं नाका म्हण तें आमी आवसून लेगीत वतात. शंकराचार्यान जालें तें तशें लास्ट आवस गेले नंतर ताणें म्हणलें आसा आमा तूं हें करनाका, लास्ट वेळार येता म्हणून. आनी शंकराचार्यान हेच केप्ट ऑफ द वर्ड. सो गुरुजीन कोणाक एकलें म्हणलें, म्हाका म्हगेलें डायरेक्ट सांगलें पळयात ताणें म्हूण. स्टार्टींग म्हगेलें केन्ना आयिल्लें खंयचे प्रकार तांगेलें गितें सबमिसिवनेस आसलें, सरेंडरींग. ते लास्ट तांकां कितलें बरें प्राप्त जालें तें की तांगेलो एटिट्यूड तोच आसा म्हूण. हें म्हाका गोत नाशिल्लें, बट कोण कितें सांगलें म्हणून हें म्हाका कळ्ळें. हांव म्हणटा म्हळ्यार तसले गूण तुमगेलो येवका म्हूण. हो पयसो आसा, एज्युकेशन तें पोजिशन कसं जाल्यार कांय उपयोग ना. डोंट कॅरी दॅट हेडवेट की आय एम दॅट, आय एम दीस करणें, आय एम इंटेलिजंट, आय एम नंबर वन, आय एम नंबर टू. हें परत विचार येवं न्ही. बिफोर गॉड यू आर झिरो. देव मुखार परत झिरोच आसाची. तें एटिट्यूड तुमी डेवलप करा. जाल्यार आजी कसं जाता की म्हळ्यार माया निमित्त आमी कसं करता की म्हळ्यार आमगेलो विवाह की प्रतिश्ठा नांव येवका हाजे परत म्हाका पडटाची. फायनली तुमकां हें दिसता एक दिवस हें कसं कोण बसलो म्हणा. आतां कळना तें. तो केन्ना टायम येता पळय तेन्ना तुमकां रियलायज जाता हें म्हाका नाका आशिल्लें म्हणून. जालें की नाका आशिल्लें केन्ना दिसता आमकां नाका आशिल्लें म्हणून. पुरो केन्ना धूर करता पळय तेन्ना कळटा हें कसं लाभा म्हणून. आतां पुरो लागीं करता की समाज सामके लागीं हेल्थ इज ओके, पयशे आसा आमगे लागीं, एवरीथींग इज देर. सो लोक पुरो लागीं करता ती.
तुका लायक कसं ना पळय वीक जालो त्यान मनुष्य तेन्ना तो ही बिकम्स अनवॉन्टेड. सो ताजे पयलीं आमी कसं कर काय म्हळ्याली कोणा नाका जाल्यार देवा जाय काय आमी कोणी नाका म्हणटा की देव आमकां लागीं दवरून घेता. त्या टायप ऑफ रिलेशन तुम्ही देवा लागीं डेव्हलप करता आनी आमकां मस्त लोकांक तो अनुभव जाल्लो आसा. सो आजी थोडे लोक म्हणटा की तोंडान जाल्यार क्रिस्टियन टॅम्परा जायना. म्हाका सांग तुमकां एक इन्सिडंट कोट केल्लो आसा. अलेक्झांडर द ग्रेट म्हणटा आमी तागेले कसं की म्हळ्यार पळय विश्वास पळय पळय आपल्यान रूल करचें म्हण आनी ताका गुरू अरिस्टॉल म्हणटा की आवडना. नाका तुका कसले करता म्हण गे साम्राज्य फुलां कसले जाय म्हण तो आयकना. मागीर तो भारताक येता आक्रमण करच्याक तेन्ना तो गुरुजीला विचारता तुमी कसं हांव भारतांतल्यान हाडू म्हण भारताच्यान कसं हाडचें म्हण गुरू हांव कसं हाडटलो. तेन्ना तो गुरुजी म्हणटा एक्चुअली तांकां कसं नाका तूं हाडटा आसल्यार म्हाका एक 5 वस्तू हाड म्हण. तो कसं लेखलो हांगा पळय डायमंड्स पळय मेळटा न्ही तुका म्हण लेखलो कोण अलेक्झांडर. तेन्ना तो गुरुजी हांव कसं हाडचें तुमकां तुमी 5 वस्तू मेळ्ळे. तो म्हणटा एक म्हळ्यार मृतिका भरत देशाची पुण्यभूमी त्यांची माती घेऊन येवं नंबर 1. नंबर 2 गंगाजल घेऊन येवं. आता कोण पळय गुरु थंयच्यान सांगतात अरिस्टॉल सांगता आसा मृतिका पुण्यभूमी भारताची, सेकंड गंगाजल, तिसरा तो सांगता रामायण ग्रंथ, चौथा महाभारत, संत भगवद्गीता पुरो आयले. आनी मागीर म्हणटा एक महान गुरु मागीर तुगेलो घेवन येवं. 5 मृतिका गंगाजल रामायण महाभारत आनी एक गुरु श्रेष्ठ गुरु घेवन येवं. तेन्ना अलेक्झांडर म्हणटा हांगा नावे आमगेलो गुरु म्हण. तो म्हणटा त्या गुरू आनी ह्या गुरू डिफरन्स आसा. म्हणटा भारतांत कोण संत श्रेष्ठ जाले ऋषी मुनी जाले पळय ते एब्रॉड भारतांत ना. कितलो मनी तुमगेलो उलोवक येता पळय कोणा उलोवक येना. आतां आमी थोडे मॅग्निफाय करता दॅट इज अ डिफरंट थिंग. सो आतां हे 5 केन्ना ताणें हाड म्हळें अलेक्झांडरान ताका हें दाखयता कसं की म्हळ्यार गुरू इज इनएविटेबल म्हण. भारतांत तूं तसो गुरू आमकां जावका श्रेष्ठ गुरू जावका ताका आत्म साक्षात्कार जाल्लो गुरू आमकां जावका. म्हण आजी तुमगेले कशी भावना आसा तशी तुमगेले कृती घडता आसता. त्यातला भाव तथा कृती म्हणटा आमी भावने प्रमाणे. आनी देव भावने वयरी आसा तुमगेलो. कशी भाव आसा पळय देवा वयरी तशी. देवाक आवस म्हळ्यार तुमकां आवस रुपयान पळयत ते. बापाय म्हळ्यार बापाय रुपयान अण्णा म्हळ्यार अण्णा आदार पळयत. चेडूं म्हळ्यार चेडूं एक बालकृष्ण देव कृष्ण रुपार तुमकां खेळटा. सो कशी भावना आसा तशी त्या प्रकार तुमकां देव करता. म्हणून यथा भाव तथा क्रिया म्हळ्यार आमगेले कर्म कशे जाता की म्हळ्यार आमगेले भावने प्रमाणे जाता. सात्वीक भावना सात्वीक कर्म करता, तामसीक भावना आसल्यार तामसीक कर्म करता. आतां उदाहरण जर घेतल्यार देवस्थान मस्त लोक आयले शिवकेने थोडे लोक कितें येता की म्हळ्यार पारमार्थ दृश्टीन येता खंय तरी साधन करून घेवं. थोडे लोक सामके पयशे अडचणी आसा मग. आनी कॅटेगरी कशी येता की म्हळ्यार हांगेले मस्त लोक येताचे की चड व्यापार जाता की आतां पळय बरो लोक देवस्थान येताचे बट एक्सपेक्टेशन इज डिफरंट. थोडे लोक साधनेक, थोडे लोक हें कसं पळोवया म्हणून, थोडे लोक व्यापार बुद्दीन, थोडे लोक सामके प्रॉब्लम आसा म्हणून सॉल्व जातलो म्हणून ते देवस्थानाक येताची. आतां तुमी खंयची कॅटेगरी पडटात तें पळोवन घेवका. ह्या दृश्टी पडटा की त्या कॅटेगरी पडटा म्हणून तें तुमी पळोवन घेवका. हें उदाहरण कशें दिलें की म्हळ्यार तुमकां एक वेळ एक फिलॉसॉफर तत्वज्ञानी वता आशिल्लो काय आनी एक न्यू कन्स्ट्रक्शन बिल्डींग आसा तें चालू आसा. वता आसतना ताणें एक लायन नेमगेलें कसं करता आसता तुका दिसना की क्वेश्चन पळय तागेलें तुका दिसना की हांव फातरता आसता सांगा त्या बिल्डिंगाक काम करता आसता. तो गेलो मुखार. आतां तागेलो फिलॉसॉफर आसता तागेलो खंय तरी विचार आसा न्ही. ताका दिसता ताणें विचार का म्हूण आसूं ते फातर अशें दिसता फातर उकळचे सिमेंट मिक्स करचे परत दिसता का बट इवन दॅन इज आस्किंग कळ्ळें. आनीक मुखार म्हणजे तागेलें कसं आसा म्हण ताका भावन कसं म्हण ताका पळोवचें असेल. सेकंड मनशाले वता तूं कसं करता असं म्हणून तो म्हणटा कसं करचें
पोट म्हणलें एक आसलें कळ्ळें. त्या पोटा खातीर पगारा खातीर काम करता आसता. सेकल कशें जाल्याक तुका दिसना की म्हण हांव करून करता. सेकंड कसून की म्हणाली हें पयशा खातीर करतास म्हण. जाल्यार थर्डाक विचारता कसं करतास तूं म्हण. तो म्हणटा हांगा एक देवील मंदिर येवचें आसा म्हण. हांगा एक देवील मंदिर बांदता आसाची आनी म्हाका तो सेवा योग मेळ्ळा म्हण. बाप पैसे काम करता आसतो संवसार म्हणल्या नंतर जाता न्ही. आतां पळय फर्स्ट मनीस कसं करता एरोगंट कळ्ळें तुका दिसना बे. सेकंड मनीस कसं म्हणटा तशींच आमी आतां आमगेल्या कॅटेगरी तशी आसा. थर्ड लोक कसं की म्हळ्याली दाखोवचे खातीर. थर्ड लोक कसं की म्हळ्याली देवाला मागच्या. आनी थर्ड कॅटेगरी कसं की म्हळ्याली म्हाका एक चान्स मेळ्ळा म्हण. तशी ती भावन आमगेले मसलो कले आसात ना म्हण ना मसलो कले आसा बट ती भावन तुमगेले वृद्धी जावका. देवाला पयशे करच्या येवचे न्ही आमी. देवाला कशाला येवका म्हळ्याली ते सेवा भावनेन येवका आनी देवाक सेवा भावना ती आवडटा. सो ताजे निमित्त हांव म्हणटा तुमकां तुमगेली भावना कशी आसा तशी एकल्याच भावन तशी आशिल्ली. तो पयशाक काम करता आनी केन्ना आनी कसो लेका थर्ड पर्सन तो म्हाका एक चान्स मेळ्ळा देवालें सेव करता म्हण तो अशें म्हणटा आसा. सो तेच प्रकार आतां आमी पुरा परब सेलिब्रेट करता आसाची. खंय करता आसाची थोडे लोक आतां सेलिब्रेट करता आसले. आतां पळय फर्स्ट कॅटेगरी कसं की म्हळ्याली तूं गोतना की आजी कसं म्हणू ताणें फर्स्ट म्हणलें आजी नवो परब गोतना गे तुका घरांत तें करका हें करका म्हणलें. हां ताका गोतलच न्ही नवो परब म्हणून तें सांगता म्हणून. तो काम करता करता बिल्डिंग पातळ तास पुरा दिसता फर्स्ट कॅटेगरी. आतां सेकंड कॅटेगरी कशी की म्हळ्याली कसं करता करका न्ही तो पोटा खातीर म्हणून पळय कळ्ळें. देवा वाडप आसा तें आसा तें पळय कळ्ळें. घरांत तें आसा तें आसा पुरो ती सेकंड कॅटेगरी. म्हळ्यार करका न्ही तें हो कशें आतां पोटा खातीर करका म्हणटा पळय तशें तो म्हणटा. आतां थर्ड कॅटेगरी ते कशी की म्हळ्याली नवीन संवसार आयला हांव कसं करका जप करका तप करका म्हगेलो प्रोग्रेस जावका. थर्ड कॅटेगरी खंयची तकलें म्हाका एक चान्स मेळ्ळा म्हणटा पळय ते स्टार्टींग हांव म्हणलें आसा ते संवत्सरांत कसं जावका म्हळ्यार तुमकां असल एक भावन येवका. आपल्याला जप वाडका देवाला संबंध वाडका देवाला आराधन वाडका. तुमी आतां खंयची कॅटेगरी पडटा म्हळ्यार फर्स्ट सेकंडांत पडनाकाची थर्ड कॅटेगरीक पडचें तुमी प्रयत्न करका. आज पुरा संवसार पाडूंक मेळ्ळो. हांगा आयले तुमी कसं की तुमगेले पुण्य वर्शान तुमी हांगा आयले आसाची. फ्रँकली म्हाका सांगात घरांत आसले तुमी कसं करता आशिल्ले. घरांत आचरण करता न्ही तुमी कसं करता आशिल्ले. नवी परब आयली संवसार पाडवो भांगर हाडका खंय हाडका नवो परबे नवो भांगर अक्षय तृतीया भांगर हाडका. आनी कोण की म्हणालो गाडी घेवका म्हण. संवसार पाडवो आयलो नवे परबेक नवी गाडी घेवया म्हण. आनी कोण म्हण आमच्या घरा फ्रीज ना फ्रीज घेवया म्हण. संवसार पाडवो आयलो देवाक वाडप वाडप म्हळ्यार कसं जालें हाका कसन खावचें जाय पळय तें तयार करता. बिब्या उपकरी खोट्टो पत्रडो हें देवान सांगलें की तुमकां दी म्हण. हें परत तयार करता म्हाका खावचें जाय न्ही तें नांव कोणालें देवा वाडप कापड दिवचें हें पळय. येदोळ सांगल्यार बरें देवान खावचें स्टार्ट केलें कोणी दिना. फुलां देवा कडलें इतलो पळय काजू म्हारग आसाची म्हण. आजी काजू बी उपकार देवाक न्ही ती हाका खावचें म्हण बिब्या उपकार हें पळय आमी करून घेतले. म्हळ्यार सी द वे हाव यू आर सेलिब्रेटींग. सो देवाक खंयचें नाका तुमगेलो पत्रडो नाका तुमगेलो कसं नाका काजू बी नाका कसं नाका बट तुमगेलो कल्पना कसं की म्हळ्यार दीस इज द वे हाव टू सेलिब्रेट म्हण. संवसार पाडू म्हळ्यार बिब्या उपकारी. संवसार पाडू म्हळ्यार तें करका गजबजी करका आनी कसं करका हें तुमगेलें कन्सेप्ट बट दॅट इज नॉट द रियल कन्सेप्ट. संवसार पाडवो म्हळ्यार तुमी ह्या डायरेक्शनार वचका कसं की म्हळ्यार म्हगेलें साधन आसा पळय तें हाय स्पिडार वचका हाय गेल्यार वचका अशें म्हण तुमी हें करका. साजी देवाक कसं जाय की म्हळ्यार दोनी जाय खंय तुमगेलें देह आनी मन. कसं जावका देवाक तुमगेलें देह आनी मन. तें सोडून तुमी काजू बी उपकार हें पळय जाल्यार कसं नाका. तर तुमी रेडी आसा की दिवच्याक देह आनी मन रेडी आसा की आसा बट थोडे
थोडे मार्क्स सरता न्ही, थोडे मार्क्स सर आसूं. बट एनिवे ಮತ್ತೆ ಹಲ್ಲೆಂತೆ ಗುಡ್ಸಿ वही म्हणलाच नाही. वॉट एवर इट इज कळणे. आणि ॲट दिस स्टेज कळणे ओके हे एकदार आमकां येस म्हणलें ओके नाल्यार अशेंच म्हळें कसं करचें. आमी म्हणलें नारायण नारायण म्हणलें म्हणून गेलें. तो स्मशानाक गेलो की नारायण म्हणून घेता तपले तशें हालयत पडले मात ते तशें एटलीस्ट तुमी ओके आमी करताचे म्हणटा. सो आजी तुम्ही एक असे विचार केलो की होय आमी करता कळ्ळें. आनी आनी तो डिले करलें. नव संवसारान तो काजू बी खावचें न्ही, पतड खावचें न्ही कळ्ळें. पायस साकरभात उब्बट्टे पुराय खावचें न्ही. ते खावने अशें म्हणनात आमी. तें खावचेंच जाल्यार मेन कशें की म्हणून आमगेलें कर्तव्य म्हणलें इट इज रिमायंडींग. आज पुराय तुमी कसं जाल्यार बसले हांगा देवा वाडना जाल्यार कसं कोप येता की मालगड्या हेंच्यात कांय ना तें. देवाक विशांत भंय उरलें तुमकां विश्वास उरता. कसं उरता भंय नाही देवा वयली विश्वास उरता. आनी विश्वास फलप्रदायक म्हणटा आमी. ನಂಬಿಕೆ म्हणटाने त्या फलप्रदायक खंयचे प्रसंग घेवन तुम्ही एक आतां ह्या नव संवत्सरान गट्टी धरा देव म्हाका हात सोडना म्हणून. तुम्ही पुरात शपथ घेता की देव हात सोडना म्हणून घेया पळय गट्टी म्हणून गट्टी येऊ का हां अशें हें तुमगे विश्वास उरता कळ्ळें. आनी हें पळय वताना कांटी लागता पळय आशिल्लींच. आमी सान आसतना तो चप्पल नाशिल्लें खंय फातर लागता कांटे लागता अशें ते जिवन म्हळ्यार आसात ते कांटे लागतात ते एक्चुअली ताच्यान खंय हार्ड जाता तुमगेलें. आतां पळय चप्पल घाल नंतर सान कसं जाल्यार आमकां टॉलरेट जायना तेन्ना पयलीं टॉलरेट जाता आशिल्लें. कितलें कांटे कोणाक लक्ष आसता कोणाक लक्ष ना. ते संसान मार पडका मनशाक नाल्यार बुद्धिवंत जायना म्हूण म्हणटा पळय शरिराक हें पळय रोग येवका खंय. आणि ते नॅचरल खंय खंयचें. आतां ॲलोपॅथी कसं म्हणतो गोता आयुर्वेद कसं म्हणटा की म्हळ्यार टेंपरेचर येवका म्हणटात तांणी. दोश वचकाले टेंपरेचर येवका शैत्य येवका म्हणटात तांणी. ते क्लिनिंग सिस्टम खंय तें. इट इज नॉट ए डिसीज बट वेन इट इज बियॉन्ड दॅट तेन्ना विचार करता आमी. आतां आज कशें कॉम्प्लिकेटेड आसा. टेंपरेचर पळय डिफरंट टायप आसना. मागीर ज्वरा म्हणालो इली ज्वरा म्हणालो उली ज्वरा हे बरें ज्वर आसा ते खंयचे ज्वरा म्हणून कशें काय तुमी बेगीन अटेन्शन दिवपाक सवय. अदरवायज देर इज नो ट्रिटमेंट इज रिक्वायर्ड. हांव मस्तळ पळयलें नॉर्मल हेजेर तुमगेलें ते गुण डावन वता. द बॉडी हॅज गॉट द पवर. इट हॅज गॉट द रेसिस्टंट पवर आनी सेल्फ मेकॅनिझम बॉडीक आसा ऑटोमॅटीक तें क्युअर जाता. सो हाजी खंयच्या परिस्थिती जाल्यार तुमी एक खुशीची विशय करची म्हळ्यार आमी भिनाची म्हूण आयले. आतां हांवूय शिकप म्हाका सोडलो म्हाका भंय आसा न्ही. म्हगेलें आयकून तुमी आतां धैर्यान म्हण करची म्हळ्यार आमी खंयच्या प्रसंग आयले भिनाची देव आमकां हात सोडना हें तुमकां नक्की जालें. एक भारी संतोशाचो विशय. आनीक म्हत्वाचें तुमी लक्षांत दवरता म्हणटा संवसारान तुमी लोकां वयलो प्रीत करा प्रेम करा आपुलकी निर्माण करा कोणा द्वेश करनाका कोणा वेळ राग करना कोणा यूज करनाका म्हणून. ते डिफरन्स तुमकां सर सांगता म्हळ्यार कोणाले प्रीत आसा प्रेम आसा त्याग भावन आसा ते बॉडीन तुमगेले सेल्स आसा पळय ते पॉझिटिव्ह जावन कन्वर्ट जाता तेन्ना डिसीज उण जाता. सो ऑल दीस गुड क्वॉलिटीज डिवायन क्वॉलिटीज ते कशें करता म्हळ्यार इट वील मल्टिप्लाय युवर पॉझिटिव्ह सेल्स. आनी द्वेश एनिमिटी हें पळय आसा पळय हिंसा प्रवृत्ती ताच्यान कशें जाता की म्हळ्यार तुमगेलें नेगेटिविटी वाडटा. आतां तुमगेलें चॉयस आसा बिटवीन टू थिंग्स पॉझिटिव्ह सेल्स ऑर नेगेटिव्ह सेल्स. आनी नेगेटिव्ह सेल्स केन्ना वाडटा तुमकां कॅन्सर तसून पुराय येता. सो केन्ना तुमी हें एक नवे संवसार एक संकल्प करा कोणा द्वेश करना कोणा बगी जेलसी ना म्हाका कोणा बगी कॉम्पिटेटिव्ह स्पिरीट ना म्हाका असूया ना कोणाक हांव मन दुखयना कोणाक शारिरीक काया बाचा कोणाक दुखयना म्हणून. सो आज आमी पुराय साधन करता आसाची. आ साधनान तूं अनेक प्रकार अनेक लोकांले भावना अनेक प्रकारे अप्रोच अशें म्हणटात. रामकृष्ण परमहंसान तुमकां परगत आसा. आज आमगेले आध्यात्मीक लायनान तूं सर्टन पर्सनॅलिटीज आसा पळय ते आमी कितलें हें केलें ते तितलें उणेंच. रामकृष्ण परमहंस इतलो व्हड ग्रेट म्हणून तेन्ना कोणाक गोतना. तांगेल्या घरान तो लाटू म्हूण एकलो आशिल्लो ताका मागीर महाराज म्हूण आयले. लाटू महाराज म्हणटा सूर केलें ताणें. एक्चुअली तो अशिक्षीत एज्युकेटेड न्हय तो अनएज्युकेटेड पर्सन.
ताण कसले करत नाशिल्ले, जप तप आनी कांय कसलें ना, भजन पुजे कांय करतना ताण करता कशें म्हळ्यार पडमवसा कोण कोण मेळचे पळय तांकां गुरुजी लावन भेट करची, घर स्वच्छ दवरचें आनी गुरुन कसलें तरी काम केलें तें पुरा करचें, इतलें तागेलें साधन. साधन कशें म्हळ्यार गुरू कसलें सांगलें तितलें म्हणून केन्ना म्हणटा हांव तें मस्त मेडिटेशन तेन्ना पुरा म्हाका पडिल्लें नाशिल्लें. एका केन्ना म्हळ्यार गुरून कसलें सांगता ताजेर आशिल्लो म्हळ्यार हांव व्हड सेवक अशें म्हणून म्हणना. सो टू दॅट एक्सटेंट एक दिवस विवेकानंद ताका मेळटा वळखीची. आतां विवेकानंद व्हड ग्रेट पर्सनॅलिटी जाल्या न्ही, तागेलें म्हाका लावटू खंय न्ही, बट तांगेले चरित्रांत लावटू मारत जाल्यार मेन्शन जाता. विवेकानंद ताका म्हणटा लाटू कोण कोण की खंयच्या खंयच्यान येवन साधन करून वताची, तूं मार इतलें वर्स आसून तूं कसलें केलें ना म्हूण. कोण कोण की येता दूरच्यान हांगेले एडवायस घेता साधन करताची आनी तूं इतलें वर्स सांग बसून न्हू तुगेलें प्रोग्रेस ना, कसलें साधन ना म्हूण. तेन्ना तो लाटू कसं म्हणटा म्हळ्यार साधन करता कशें जाल्यार देव मेळका म्हूण. हांव देवा लोटतो सांगा, प्रत्यक्ष देव आसा न्ही ताका लोटतो हांव आसा आनी खंयचें साधन म्हूण घेवन तेन्ना तो म्हणटा तुम्ही परा शास्त्र हें परा हांगा पडलेची आनी हांव प्रत्यक्ष देवालाक भोंवता आसा म्हूण तागेलें काम करून आसा म्हूण ताका देव म्हणून गुर्त केलें. आनी विवेकानंदाक आसा पळय तो देव म्हणून गुर्त नाशिल्लो. तो कसं की म्हळ्यार पुरा वेदांतिका वेद फिलॉसॉफी तांचो पुरा उरला. तेन्ना विवेकानंद म्हणटा ताका तेन्ना ज्ञानोदय जालो म्हळ्यार बुद्धी आयली. तेन्ना तो म्हणटा लाटू तूं खरें खरें भाग्यवंत म्हूण. कसं जालें म्हळ्यार आमी वेद स्टडी शास्त्र स्टडी रामेश्वर गेलो काशी गेलो आनी तो उरलें. तूं काशी रामेश्वर खंय वचनाशी तूं देवाक दर्शन जालें आनी आमी हांगा भोंवता आसाची खंय काशी मेळटा की आनी खंय नेपाळ मेळटा की आनी खंय मेळटा की म्हूण. तूं मारे जायचं खंय म्हळ्यार तूं बशिल्ले कडेन देवाक प्राप्त करून घेतलें आनी देव तर्क शास्त्रांत तूं की तीर्थयात्रांत खंय मेळना देव. देव खंय आसा म्हळ्यार गुरू लागीं देव आसा आनी गुरूच देव. आतां गुरू म्हणल्या नंतर आमकां ती व्यक्ती येता, एक्चुअली व्यक्ती न्ही ती शक्ती गुरू मुखांतर काम करता. आनी ही वॉज व्हेरी फॉर्च्युनेट कोण लाटू. आतां विवेकानंद एज्युकेटेड आनी लाटू अनएज्युकेटेड पण तांकां म्हण येदोळ म्हणल्यार तुमकां येता भाव तेता म्हण ताका त्या भावान देव म्हण आशिल्लो, देव ताका प्राप्त जालो. सो फायनली आज आमी एक लक्षांत दवरता कसं की म्हळ्यार हें ज्योतिश्य आज एक पंचांग श्रवण म्हूण आसा. त्या पंचांग श्रवणांत अशें सांगिल्लें आसा पंचांगांत आयचे दिवस तुमी कशें स्टार्ट करता म्हूण. नवीन संवत्सर आज फर्स्ट गणेश आहे न्हू प्रथम आमकां आनी तांणी म्हळ्यार गणपती एक विसर नाकाच म्हूण. कडे एंड पासून तागेले उडगास काडटा बसका पडटा तुमी. स्टार्टींग एक मिस्टेक केलें आमी गणपती येयले ताका विसरल्यार तो सोडना आमकां. तो गणपती स्मरण करून घेवन आमी तो विघ्न विघ्नाशक म्हणून आमकां लागत आसा. ब्रह्मा विष्णू महेश्वर प्रधान देवता तांकां नमस्कार करता. मंगल स्नान करून घेवन अभ्यंग स्नान म्हणटा ती. महाराष्ट्रा पुरा तें गुडी म्हूण लायतात ताका गुडी पाडवा म्हणटा ती. पताक लावचें ताका गुडी म्हळ्यार हें आमी कलश म्हणटा न्ही कलश पुरो लायता ती. ते पुरा घरांत तो लावका आंब्या तोरण तें पुरा लावन घेवन घरांत रंगोली हें पुरा करचें. आनी स्त्री अबाल बालक पुरा वस्त्र न्यूतन वस्त्र धारण करून घेवचें. त्या प्रमाण आतां आमी तें चूर्ण दिताची खंयचें कैदेव कडुलिंबूच पुरा तें लवण सैंदन लवण तें पुरा धीर हें पुरा घालून घेवन तकलेर मिरांनी घाल्लें तें दिवचें आसा. तद्यान पुरा खंय जाता म्हळ्यार सेवन केलें निमित्त संवसार पाडवेन तो देवान नैवेद्य सकल व्याधी परिहार जाता म्हूण. खंय खंयचे रोग आसा आमगे लागीं ते परिहार जाता. मागीर गणपती देवस्थानां वचून कुलदेवता वचून ब्राह्मण ज्योतिश तांकां संतुश्ट करून तांगेलें आराधन करून घेवन पंचांग श्रवण करता म्हूण करता. पंचांग श्रवण करता हें पळय जाले नंतर आनी तें पंचांग श्रवण कोण भक्तीपूर्वक आयकता ताका संवत्सराचें फल मेळटा म्हूण. आज नवीन संवत्सरांत तुमकां सांगिल्लें आसा नवीन संवत्सर स्टार्ट जाता वसंत ऋतू
नवरात्र स्टार्ट जाता जी विश्वा सुनाम संवत्सर. नवरात्रीन 2 प्रकार असतात. थोडकडे 3 नवरात्र असतात. वसंत ऋतू वसंत मास देवस्थान पर वसंत मास म्हणून करताचे पानक पूजन करता पड़े ते क्लायमेट हंगंत आमगेले हंग साउथ कैनला हंग पड़क नॉर्थन ते नवरात्र असणे तंक भारी विशेष. नवीन संवत्सर आणतो पाऊस थोडं कमी म्हणटाची तदनिमित्त बेळे पीक असणे ते ताका अफेक्ट जाता आणि डिसीज म्हणटाने रोगरुजीन ते परत वाडचे चान्स आसा. धनसंपत्ती तांचो थोडे कुंठित म्हणटाची प्रोग्रेस उण जाता. मेघाधिपती रवी आशिल्ले निमित्त पावस कमी धान्य फूल हें पुरा डिपेंडींग ऑन द रेनफॉल न्ही हें थोडें कमी जातलें आनी हे पिळमी कीट आसा पळय ताजी बाधा जास्त जातली. तेच प्रमाणे चोराले भय्य हे प्राणीच आमकां किरकोळ तोंदरे. बुध खरीप स्वामी आशिल्ले निमित्त जाय तितले धनधान्य समृद्धी मुखार जाता. शुक्र रसादीप आशिल्ले निमित्त कब्बू आनी मीठ तिळू तांचो रस आसणे तें ताजें कमी जातलें प्रमाण क्वॉन्टिटी क्रॉप कमी जाता. बुध आशिल्ले निमित्त निरसादीप तदनंतर विपुल रत्नांनी लभ्य जाता म्हळ्यार नेचर कसं आसा तांतूं तें मेळटा बुधान निमित्त. सो अशें अनेक प्रकार त्यांनी हें फल सांगितलें आसा. आनी जिवनांत एका चार फायन हांव म्हणलें आसा म्हाका कसं मेळ्ळें कितलें गेलें म्हूण. फायनली मनुश्यान म्हळ्यार इज एन इकॉनॉमीक एनिमल इकॉनॉमीक बींग म्हणटाची तो फायनली कसं येता म्हळ्यार दोन कितलें मेळ्ळें कितलें गेलें म्हूण. म्हूण तसं लोकांक सांगताणें बील हांगा कडलें हय खंयचे खंयचे राशि कडलें राशीक कितलें मेळटा आनी कितलें वता म्हूण. आज 2 पार्ट केला त्यांनी. चैत्र आय 2 घेवन भाद्रपद पिरियड ऑफ 6 मंथ्स. मेष राशी आय 2 व्यय 14 म्हणजे खर्च 14 इन्कम 2. मेष राशी कोण आसा तांणी. वृषभ राशी कोण आसा तांकां आय 11 आनी 5. आतां क्लू कसो दिता म्हळ्यार कोणाक गरज आसा राशी म्हाका पडा तुमी. हय लगेच मार्क्स पडटा. कोणा पयशा गरज आसा न्ही तांकां कोण आई जास्त आसा पळय ताका मार्क्स पडा. हय आनी वेळ कोणा आसा पळय जास्त मार्क्स पडना तो बिकॉज ही हिमसेल्फ गेले की ना म्हणटा. हां जालें. वृषभान तूं 11 आनी 5. मिथुन 14 आनी 5. कर्क राशी 8 आनी 2. सिंह इक्वल 50-50 कितले खर्च आसा तितलेच इनकमात तितले खर्च. कन्या राशी भारी बेनिफीट आसा 14 आनी 2. कन्या कोण आसा हां कोण आसा हय बायलेले आसतले सिक्रेट आसतले चौकट कर नाही कन्या बायलेले नाही तिकेलाच नाही तुका आसा नाही आनी थोडं काणी घेतो नाही थोडं काणी घे. एनिवे तुला 11 आनी 5. तुला ऑल्सो प्रॉस्परिंग. वृश्चिक भारी लॉस हांकां 2 आनी 14. तेन्ना तांगेलो तागेलाच म्हणटा. आतां नोट करून घ्या कळ्ळें कोण कोण कशें आसा. हय घडलें आनी आतां मुगो नाका ती कळ्ळें आतां संशय येता खबर. धनु राशी 5-5 म्हळ्यार इक्वल. मकर 8 आनी 14. कुंभ 8 आनी 14. मीन 5-5 म्हळ्यार इक्वल. हें फर्स्ट पार्ट. चैत्र टू भाद्रपद. अश्विन टू फाल्गुण म्हळ्यार नवरात्री तांतूं मेष 11 आनी खर्च 14. वृषभ 5 आनी 8. म्हगेले येवं नाका वृषभ गुरू म्हण म्हाका 5ची नंतर मसना ते डिफरंट. मागीर मिथुन 11 आनी 5. कर्क 5 आनी 2. सिंह राशी 8 आनी 14. कन्या 11 आनी 5. तुला 5 आनी 8. वृश्चिक 11 आनी 14. इम्प्रुवमेंट आसा.
धनु 8 आणि 5, मकर 2 आणि 8, कुंभ 2 आणि 8, मीन 8 आणि 5. हे पुरा ऐकलंय. कोणी खुशी जावचं नाही आणि कोणी दुःखी जावचं नाही. दोन्ही समने, संतोषी जाऊ नये आणि दुःख जाऊ नये. कसं लाकी मिळाली? केवळ भविष्य तुम्ही नमगून घेऊन बघी बस नका. केवळ भविष्य ह्याच्यावर डिपेंड जाऊ नका. ते हात बांधून बस नका. कसं लाकी मिळाली? या प्रपंचास पळय क्रियाशील लोकांना प्रयत्न कोण करतात ना की प्रपंच असा ज्योतिषच्या वैर खाली बसून घेऊन दौडधाम पण बसणे मग गेले अंत बरेल नाचा. कसं नाही गेलं की शनी सोडणार. शनी तुमच्याला मात्य असा तो शनी वेगळं. ते मात्याने तुम्ही शनी कॅरी करता पडे राहू येतो त्यापर्यंत तुम्ही सोडका. त्यांच्या नव्हता देवावर विश्वास असेल त्या परत होता. तो बघीन पुरा त्या पिढाचा या पिढाचा भूत पिढाचा त्या पिढाचा म्हणून गेलो. ते कल्पना कोण कसं का ना द्यायला भूता तुम्ही इन्व्हाइट करताय. भूताला उडगास केलं तुम्हाला मागशी लागतो. भूताला उडगास काढ नका तुम्ही. आणि हा काय बोला शनी होय की नाही. शनी तुम्ही सांगलं नाही मारुतीला गेलं काय तो मारुती म्हणून मी गेला येऊ नका म्हणतो फाटल्यावर घालता असेल गोताच नाही तुम्ही ते इस्रायल गोताच नाही ना. हां शनीने एक दिवस काय काय मारुती धरशी म्हणून त्यांनी मारुती पुरा फातर घालता असेल सेतू राम सेतू. हां आणि परमिशन घेऊ का नाही. शनीन म्हण काय आधी तुझ्याला मागच्या बसायला त्या कुलोचा टाईम ना पण मारुती लांब बघत नाही तर म्हणतो काय मारे मग कुलोचा टाईम ना आता कळणे ना तू सोडणार तर म्हणतो तू सोडणार तुझ्याला मागच्या बसायला मग बसल्याने म्हणतं बस म्हण. कळलं हाण कसं केलंय शनी मागच्यावर बसलं नाही. इथेच लोड फातर नाही आणि घेऊचे पोला इथेच लोड फातर घेऊचा सूर केला. मारुतीचा प्रताप गोतच नाही तुमका. ते कसं त्याने शनी कबड्डी जावच्या सूर द्या. मारुतीने पहिला म्हणा माका नाका दुसरं कोणा धर म्हणून घ्या ना तुका धर म्हणायला. तो त्या पहिला भरून घेऊन नाका एक 5 फातर वरपासून सूर द्या नाही. सोड मारे म्हणता. तू सुरुवात सांगेल आम्ही मग गेला येऊ नाक मग असं सोडणार म्हणतं. कारण त्याला पाय धरला कळणे कशी तरी मग सोड मार्या मग त्यांचं म्हणता एक कंडिशन असा कसं की मिळाली मग आराधन कोण करतात मग पेड करणार मग मारुतीन कंडिशन कसं गेलंय शनी पीड कोणा असा मग आराधन जर केल्या री तांकां पेड करचा ना म्हणून आज शनिवार आम्ही कसं करता की मिळाली मारुतीले तर प्रत्येक गोष्टीत तांकां कसं तर लिंक असा. स्वतःच खातीर तुम्ही कसं करा की मिळाली खाली भविष्य म्हणून घेऊन बसून प्रयोजन ना बी ॲक्टिव्ह तर वाढूयात तुम्ही. आधी पहिलं भविष्य ऐकल तुम्ही थोडं लोक भारी खुशी झाली आपल्याला दष्ट लायक असेल 9 वर्षाकडून केलं की मिळेल तुम्ही. आता तशी डिफरंट कॅटेगरी असतात. थोडं लोक येतात कारण की मिळाली मग आरोग्य कशी असतात मुकाल तू म्हणून ह्या पुरा पंचांगाने नका अदृष्ट कशी असं म्हणून पळयतं आरोग्य कशी असताल्या व्यापारी मनीस करून पळयत की मिळाली धनलाभ किती जाताल म्हणून कृषी कसं विचार करत की मिळाली पाऊस कशी असतं रेट येताल की कशी पॉलिटिशियन तो कसं करत की मिळाली आपण कशी आमगेला पार्टी पॉवर आहेत की म्हणून हे डिफरंट लोक डिफरंट हजार पुरा एक्सपेक्ट करताचे. प्रपंच क्रियाशील लोकांका असा भविष्य आणि प्रारब्ध म्हणून बस नका तुम्ही. प्रारब्ध पर लोकांना असेल ते प्रारब्ध फेस कर का मी दबाले नामस्मरण करून घेऊन त्याने मुखार बचका. आणि फायनली तुम्ही एक लक्षात दबरा हे ज्योतिष म्हणताने ते ज्योती खंय ते लाईट दाखयता आमकां मुखार कसं करते म्हणून बट तें तुमकां वर्णात आहे. आज काळखांत कोणी बॅटरी दिले वय की नाही चमका तुम्ही वय की नाही ते बॅटरी दाखयता आपल्याला ही वाट म्हणून घ्या. तर ज्योतिष कसं करता म्हणा ही वाट म्हणून दाखयत तुमकां प्रयत्न तुम्ही कर का दबार विश्वास दवर का हे ज्योतिष म्हळ्यार हें एक मार्गदर्शन बिंदूता. इट इज नॉट एवरीथिंग. सो आज नवे संवत्सरांत आणतो परत तुम्ही ऐकले त्या देवीर स्थानांत बसून ऐकले अनेक प्रकार सेवा केल्या करता आसात तुम्ही मुखार ह्या प्रकार हीच बुद्धी दिवची. कित्याक मनुष्य बारी चंचल काय मेळनंतर देवा विसरत देव ते विसर नाही तुम्ही म्हणतो भजनेंचाच पळय न विसर न बाबा म्हणून तुका देवा विसर जाल हेंच पुराव. ह्या संवत्सराला आमी इतल्या मागे देवा लागी देवा तुगेले विसरण जाणलेलं फर म्हण तुका विसरनाच आमकां करप आणि हें परत दिवन आमकां नाका आमकां अशें सगळे लोकांनी प्रार्थना करचें.
आनी पुरा लोकांना आनी खंय एक्टीव जावका वेदोळ म्हणल्या बरी खंयचे गुरू जर आसूं तकी तो शिश्याल प्रगतीन ताका सॅटिस्फॅक्शन उरना कित्याक तो टॉप गेल्यार वच्चे पळयता तुमी आनी कुठे कुठे न्ही अशें आशिल्लें म्हणून ताका समाधान जायना. सो पुरो लोकांनी प्रगती करता आनी प्रत्येक संवत्सर प्रत्येक दिवसार गुरू हीच अपेक्षा आसा आनी ते करना जाल्यार ताका बेजार जाता. हो कसले शिरकला आनी मुखार येवयत आशिल्लें इतलो पोटेन्शियल आसा आनी म्हाका दिसता कोणाला तसोच वृत्ती आसा ती वच्ची म्हूण. वीक पॉयंट खंय आसा वीक थॉट्स खंय आसा ते परत वच्ची तुमकां वाचन तुल्यान आनी फायनली पोलाद हांवें इतलें परत वाचन केलें एकच असं म्हणटा की म्हळ्यार केन्ना तुमी गुरू मेळ्ळे तुमकां तुमी खंय भोंव नाकाची खंय वचचे आवश्यकत ना तुमकां. सो गुरू म्हळ्यार व्यक्ती न्हय ते एक पावर सेंटर तें ट्यूबलायट म्हळ्यार पुरो ट्यूबलायट एवरीथींग न्हय ट्यूबलायटाक कसं पावर आसता तशीं गुरू म्हळ्यार ते व्यक्ती तुमी ट्यूबलायट म्हणूनच पळोवत न्हय ते भौतीक पळोवत न्हय तुमी तो पावर मागचे आसा पळय तो गुरू तो पावर गुरुमुखांतर काम करता आसा आनी तो पावर गुरुमुखांतर तुमकां परत सांगता आसा आनी म्हाका दिसता हें परत तुमगेलें साध्य आसा की ना आसा साध्य आसा करून दाखोवका जाता न्हय. सो मुखार संवत्सरान तूं हांव पळयतां हें परत म्हाका सांगता येवं येता मुखार संवत्सर हांवें परत म्हणना न्ही देव सगळ्या लोकांक बरें कर. गोविंदा गोविंद श्री माता की जय.